तर इथे बघा हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आणि याचा छान असा शेंडा कवळा-कवळा तोडून घेतलेला आहे. भाजी एक-एक करूनच निवडायची जेणेकरून ह्या भाजीमध्ये हिरव्यागार आळ्या असतात ती पाल्याला चिटकून बसतात आणि भाजी धुवायची नाही. फक्त स्वच्छ निवडून घ्यायची. भाजी जर धुतली तर याचा आंबूसपणा जातो, भाजी चवीला लागत नाही. इथं बघा भाजीमध्ये घालण्यासाठी शेंगदाण्याचं जाडसर कूट तयार केलेला आहे आणि लसूण हिरवी मिरचीचा ठेचा. गॅसवरती कढई ठेवलेली आहे तापायला. त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे, ठेचा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ. ठेचा छान परतून झाला की त्याच्यामध्ये निवडून घेतलेली भाजी टाकायची आणि 3 ते 4 मिनिट छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची ठेचामध्ये. भाजी मिक्स करून झाली, परतून झालं की पाण्याचा शिंतोडा मारायचा आणि परत एकदा भाजी फिरवायची. फिरवून झालं की शेंगदाण्याचं कूट टाकायचं, परत एकदा फिरवायचं आणि बारीक गॅसवरती 5 ते 6 मिनिट ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची. 6 मिनिटामध्ये 2-3 वेळा परत एकदा फिरवायचं आणि तुम्ही बघू शकता इथं भाजी तयार झालेली आहे. बनवून बघा. धन्यवाद.